नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये। मित्रांनो, WRD विभाग 2023-2024 ची जी भरती प्रक्रिया आहे ती ऑलरेडी फार लांबलेली आहे आणि जे प्रसिद्धीपत्रक आपल्याला 1.5 ते 2 महिने अगोदर बघायला मिळाले होतं। तर त्या प्रसिद्धीपत्रकाच्या हिशोबाने जो निकाल आहे तो 10 दिवसाच्या आत लागायला हवा होता। म्हणजे WRDची जे निवड यादी आहे आणि प्रतीक्षा यादी आहे ती लागायला हवी होती। तर WRD विभागाने जी आहे ती प्रतीक्षा यादी आणि निवड यादी अजूनपर्यंत लावलेली नाही आणि कसल्याही प्रकारची जी माहिती आहे आतापर्यंत सुद्धा वेबसाईटवर उपलब्ध झालेली नाही। ठीक आहे, होऊ शकते याला जे कारण आहे ते इलेक्शनचं किंवा आचारसंहितेचं कारण असू शकते, परंतु जी वेटिंग लिस्ट आणि सिलेक्शन लिस्ट आहे ते लावण्यासाठी कसल्याही प्रकारची आचारसंहिता ही बाध्य नसते, त्याच्यामुळे जी लिस्ट आहे ती लागायला हवी होती। ठीक आहे, परंतु मित्रांनो आता आपल्याकडे आलेल्या माहितीनुसार म्हणजे थर्ड वेबसाईटकडून आलेल्या माहितीनुसार जी निवड यादी आणि प्रतीक्षा यादी आहे ती लवकरात लवकर येण्याचे चान्सेस आहे। म्हणजे पुढच्या वीकमध्ये मे महिन्याच्या पुढच्या वीकमध्ये जी आहे ती यादी येऊ शकते आणि ती 5 ते 6 तारखेच्या दरम्यान येण्याचे चान्सेस आहेत। ठीक आहे, म्हणजे 4 ते 5 दिवसाच्या आत जी आहे ती वेटिंग लिस्ट आणि सिलेक्शन लिस्ट आपल्यासमोर जलसंपदा विभागाची येऊ शकते। ठीक आहे, तर मित्रांनो जी माहिती आहे ती थर्ड वेबसाईटकडून आपण प्राप्त करून घेतलेली आहे आणि त्या वेबसाईटकडून माहिती जी आहे ती जवळपास 90% माहिती जी त्यांच्या अंदाजानुसार खरी होत असते। तर त्या वेबसाईटने दिलेली ही माहिती आहे मित्रांनो। तर त्याच्यानुसार जी निवड यादी आणि प्रत्यक्ष यादी आहे ती WRD विभागाची लवकरात लवकर तुम्हाला 5 ते 6 तारखेपर्यंत बघायला भेटू शकते। ठीक आहे, आणखी काही अपडेट माहिती आपल्यापर्यंत पोहोचली तर चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य नितांत केले जाईल। तरी तुम्ही चॅनलला नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।